नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अप्रेंटिसची अपडेट आहे. महावितरणमार्फत विभागीय कार्यालय देवरी गोंदिया या ठिकाणी जे आहे अप्रेंटिसची भरती निघालेली आहे. 1 वर्षाच्या कालावधीसाठी ही अप्रेंटिसची भरती निघालेली आहे. चला तर मित्रांनो, जाणून घेऊया या संदर्भात अधिक अशी माहिती. तर यामध्ये आता कोण कोण एलिजिबल आहे, तर मित्रांनो यामध्ये जे आहे ITI इलेक्ट्रिशियन, वायरमन आणि कोपा ट्रेडमध्ये जे उमेदवार ITI झालेले आहे असे उमेदवार यामध्ये अर्ज करण्यास पात्र आहे. यासाठी जे काही उमेदवाराची निवड करण्यासाठी जे आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज जे आहे हे मागवण्यात येत आहे. यासाठी उमेदवारांना अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे गरजेचं राहणार आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया दिनांक 8 डिसेंबर 2025 पासून सुरू होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 डिसेंबर 2025 राहणार आहे. यामध्ये जे आहे देवरी विभागाअंतर्गत जे आहे ही अप्रेंटिसची भरती निघालेली आहे. यासाठीचा एस्टॅब्लिशमेंट क्रमांक त्यांनी दिलेला आहे E052027014006 हा एस्टॅब्लिशमेंट ID आहे. आता आपण जागा बघूया, तर यामध्ये इलेक्ट्रिशियन या ट्रेडच्या 15 जागा आहे, वायरमन ट्रेडच्या 15 जागा आहे आणि कोपा ट्रेडच्या 6 रिक्त जागा आहे. अशा प्रकारे एकूण 36 रिक्त जागांसाठी ही अप्रेंटिसची भरती निघालेली आहे. या भरतीसाठी जे आहे गोंदिया जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. शैक्षणिक पात्रतेचा जर विचार केला तर उमेदवार इयत्ता 10वी पास तसेच NCVT मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून इलेक्ट्रिशियन, वायरमन किंवा कोपा या ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण झालेला असला पाहिजे. वयोमर्यादा जर बघितली तर उमेदवार जो आहे 1 डिसेंबर 2025 रोजी उमेदवाराचं वय कमीत कमी 18 वर्षात जास्तीत जास्त 30 वर्ष असलं पाहिजे. जर समजा कास्ट कॅटेगरीमध्ये असेल उमेदवार तर उमेदवारांना 5 वर्षाची अट शिथिल करण्यात आलेली आहे. आता यामध्ये जे आहे उमेदवारांना जे आहे अप्रेंटिसशिप इंडियावरती त्यांचं प्रोफाईल जे आहे पूर्णतः कंप्लीट असलं पाहिजे. त्यांच्या प्रोफाईलवरती सर्व आवश्यक ते कागदपत्र जे आहे व्यवस्थित पद्धतीने अपलोड केलेले असले पाहिजे. यामध्ये जे काही तुमचं प्रोफाईलवरचा मेल ID आहे, मोबाईल नंबर आहे तो व्हॅलिड असला पाहिजे. यामध्ये उमेदवाराची जी निवड आहे ही ITIच्या प्राप्त गुणांच्या जे आहे गुणवत्तेनुसार करण्यात येणार आहे. म्हणजे फक्त आणि फक्त ITIचे जे काही गुण राहतील त्याच्या आधारेच तुमची मेरिट लिस्ट तयार केली जाईल. आता यामध्ये त्यांनी सांगितलं आहे मुद्दा क्रमांक 13 मध्ये की सदर भरती प्रक्रियेमध्ये देवरी, आमगाव, सालेकसा, अर्जुनी मोरगाव आणि सडक अर्जुनी या तालुक्यातील उमेदवारांना जे आहे यामध्ये प्राधान्य दिलं जाईल. यासाठी उमेदवाराला जे आहे संबंधित तालुक्यातील रहिवासी असल्याबाबतचं डोमिसाईल सर्टिफिकेट जे आहे हे त्यांना सादर करणे गरजेचं राहील. यामध्ये जे आहे पोर्टलवरती जे आहे जे अर्ज सादर करतील उमेदवार त्यांची गुणवत्तेनुसार जे काही निवड यादी आहे म्हणजे ज्याला आपण निवड सिलेक्ट लिस्ट म्हणतो तर ती जी आहे संबंधित कार्यालयामध्ये जे आहे हे प्रसिद्ध केली जाईल. तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो ही भरती निघालेली आहे. एकूण 36 रिक्त जागांसाठी अप्रेंटिसची भरती निघालेली आहे. जर समजा तुम्ही यासाठी इच्छुक असाल, एलिजिबल असाल तर जरूर अप्लाय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.